शेतमालकांना डावलून नगरसेवकांकडून जमिनीचा व्यवहार. गोंडपिपरीत 1.77 आर विक्रीवर खळबळ. 12 पैकी केवळ 7 हिस्सेदारांकडून विक्रीपत्र, 5 जणांना अंधारात ठेवून व्यवहार झाल्याचा आरोप. न्यायालयीन वाद सुरू असतानाच नोंदणी, संपूर्ण प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी. गोंडपिपरी शहरालगत असलेल्या सर्वे क्रमांक 329 मधील सामूहिक मालकीच्या शेतजमिनीच्या विक्री व्यवहारावरून मोठा वाद निर्माण झाला असून या प्रकरणाने तालुक्यात खळबळ उडाली आहे. एकूण 12 हिस्सेदार असलेल्या जमिनीपैकी 1.77 आर क्षेत्राची विक्री केवळ 7 हिस्सेदारांनी परस्पर केल्याचा आरोप उर्वरित 5 हिस्सेदारांनी पत्रकार परिषदेत केला. संबंधितांना कोणतीही पूर्वसूचना न देता, संमती न घेता आणि विश्वासात न घेता व्यवहार करण्यात आल्याने त्यांच्या मालकी हक्कांवर गदा आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार संबंधित जमिनीची कायदेशीर हिस्सेवाटणी अद्याप पूर्ण झालेली नसून त्याबाबतचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. असे असतानाही विक्रीपत्राची नोंदणी करण्यात आली. विशेष म्हणजे गोंडपिपरी येथे नोंदणी कार्यालय उपलब्ध असताना व्यवहार चंद्रपूर येथे नेऊन करण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रियेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. हा व्यवहार प्रशासकीय संगनमत व आर्थिक प्रभावाचा वापर करून करण्यात आल्याचाही आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. या प्रकरणात गोंडपिपरी नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक सुरेश चिलनकर, तसेच हेमा सोनटक्के, सचिन चिंतावार, धर्मराव पोटे, शुभम कोरडे, शोभा अकुलवार, वंदना सातपुते आणि मिनल कोरडे यांचा सहभाग असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला. तसेच तालुक्यातील इतर सामूहिक शेतजमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांतही अशाच प्रकारचे गैरप्रकार झाल्याचा दावा करत सर्व व्यवहारांची स्वतंत्र, निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मात्र पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या या आरोपांवर संबंधित नगरसेवक किंवा इतर संबंधितांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. सविता दिलीप शेरकी व इतर हिस्सेदारांनी प्रशासनाकडे संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, कथित बेकायदेशीर विक्री व्यवहार रद्द करावा आणि उर्वरित हिस्सेदारांचे मालकी हक्क अबाधित ठेवावेत, अशी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे गोंडपिपरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून महसूल विभाग, नोंदणी विभाग आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. IB7 न्यूज करिता राजकपूर भटके, चंद्रपूर, गडचिरोली. आमची जमीन गोंडपिपरीला असताना आम्हाला न बोलता रजिस्ट्री केल्या. कोर्टात केस चालू असताना तरी पण आम्हाला 6 जणांना सांगितलं नाही. हे लोक लपून झपून 5 जण लपून झपून रजिस्ट्री केल्या आम्हाला न सांगता. कोण आहेत जमीन घेणारे, कोण आहे? चिलंका, सुरेश चिलंका, चिंतावर, सचिन. पुन्हा कोणी आहेत का सोबत? शोभा कोरडे. बरं.